नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी. कारण मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे, टेंभुर्णी पुढेच आहे, पलीकडे बार्शी आहे, तसं गाव हे व्यापार उद्यमाचं गाव आहे. कारण कुर्डवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचं जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे. इथे जनावरांचा बाजार पण चांगला आहे आजूबाजूच्या गावामध्ये. तर त्या कुर्डुवाडी गावामध्ये या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी घडत आहेत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का. कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं. त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती. ती जरूर बघा, कारण तेव्हा त्यांनी ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती. पण आधी आपण हा गेम समजून घेऊ. तो मित्रा, तुझं नाव काय पूर्ण? बालाजी विष्णू खरे. बालाजीराव, आधी हे गेम सांगा बरं मला, हा काय खेळ आहे ते जरा खेळून दाखवा मला. असं नाही खेळता येते. हां सांगा, हे सांगा ना, हे कसा खेळ खेळायचा. ही जी पिवळ्या अक्षरात दिसतंय का, हां, ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेला आहे. त्या खेळाचं नाव काय? खेळाचं फन रुलेट चक्री. काय काय? फन रुलेट चक्री. फन रुलेट चक्री. बरं, हां, फन रुलेट चक्री आहे. हां, आता काय करायचं या चक्रीमध्ये? ती काही चक्रीमध्ये बॅलन्स ती टाकतात एजंट लोक. हां, मग आपण इथं ह्याच्यावर पैसे लावायचे या आकड्यावर. हे पिवळं जे दिसतं ते मी लावलेलं आहे आकडा. आता हां, ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात. जर नाही आकडा आला तर अच्छा अच्छा, हे थोडक्यात कसिनो सारखं दिसतंय मला. हे चक्र फिरवायचं, फिरवायचं. तो जर आकडा आला हां तर आपल्याला पैसे मिळाले, बरोबर. पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील, बरोबर 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 हे की नाही. आपण आपल्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं. आता हा पुन्हा एकदा ती चक्री फिरवा बरं. 1 मिनिट चालेल. 34 सेकंद. बरं, तर हे जे एजंट आहेत ह्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का? हां, इथं कोरवाडीच आहे. शेजारी? ते एजंटाच्या अकाउंटवर तुम्ही टाकायचं, ते एजंट मग पुढे पाठवत असणार. एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही, पण माझ्या खात्यावरनं एजंटच्या खात्यावर सोडले सगळं. आरटीजीएस ट्रान्सफर, पुन्हा फोनपेवरनं. आरटीजीएस मारले, पुन्हा फोनपेवरनं सोडले. कॅश काय दिला आहे काय. ठीक. तुम्ही जरा इकडे या बरं, इकडे उठून या इकडे. हे चक्री सुरू झालं बघा. हे चक्री हे आता चक्र फिरायला लागले आहे का नाही. जरा ते डायमंड पण आहे. हां, मग हे डायमंड लागल्यावर काय होणार? बसा. डायमंड हे डायमंड दिसायला की मला. आता तुम्ही अलीकडे आहे थोडंसं, हे अलीकडे. आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण. सारिका विठ्ठल खारे. सारिका ताई, हे कोण आहेत? दीर आहे बारका. बरं, आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत? सगळे 9 जण आहेत. 9 जण. हां 2 धीर. हां, हां, 2 दीर आणि आमचं मालक आहे. मला काय करते? शेती करतोय आम्ही. बरं. कामाला जातोय रोज. हां, रोजानं. हां, किती रोजगार चालू आहे बायाला आता? तर किती 250 रुपये गड्याला? गड्याला 600 रुपये. 600 रुपये गड्याला, बाईला 250 रुपये. आणि आपल्याला शेती किती होती? आम्हाला 12 एकर शेती होते. बर. आणि मुलं तुमची काय करतात? मुलं एक कामाला जाते फिटिंगच्या, 12वीची बोर्डाची परीक्षा दिली. हां, आता फिटिंगच्या कामाला जाते आणि एक 12वीला आहे आता. आणि ह्या आजीबाई कोण आहेत? सासूबाई आहेत. तुमचे सासूबाई. हां, आणि तुमचं माहेर? इथलंच आहे लवचं. लवळचं. दिराचं शिक्षण काय झालं? ह्या 8वी. 8वी. आणि तुमच्या मालकाचं? त्यांचं काय 5वी झालं असेल. 5वी. आणि दुसऱ्या दिराचं? दुसऱ्या दिराचं 9वी. 9वी. हां, हे जरा पकडा. आता हा जो माझा मित्र आहे, मला काही त्याला अपमानित करायचं नाही आहे. हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं. कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला. इमॅजिन करा बरं. काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो, काही सेकंदाचा वेळ आपण घ्या. आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव सांगा बरं. शेंडे सरकार. कुर्डवाडी प्रॉपर ना? कुर्डवाडी. मला आता आकडा सांगू नका तुम्ही, पण साधारणपणे हे बघा, ह्या खेळामध्ये आकडा नंतर सांगू आपण.
त्या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक त्या खेळात आहेत चक्री खेळात? जवळजवळ ह्या गावातले 700 ते 800 तरुण तरुण ना, बरोबर ना? 100%. आता ह्या 700 ते 800 तरुणांची ह्या 700 ते 800 तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत धक्कादायक कहाणी आहे. पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो. काही वेळ तुम्हाला तर दिला होता की नाही, की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असेल. मित्रा जरा सांग बरं तुझे पैसे किती गेले. माझे बँकेत 78 लाख रुपये गेले ते, असे कॅश स्वरूपात 5-7 लाख रुपये गेले. 78 अधिक 5 हां, किती होते? किती? 78 आणि 5 83 लाख. 83 लाख रुपये गेले. हां, त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रा? 3.5 एकर. 3.5 एकर. काय भावाने रान विकलं? 25 लाख. कॅनेल होता ना रानात गेलेला. कॅनलचं रान विकलं 25 लाख रुपये एकरनं. 25 लाख रुपये. हां, 25 लाख रुपये एकर. किती वर्षापासून तू खेळत होता? 2 वर्षापासून खेळलो. 2 वर्षापासून. आम्हाला काय कळतं थांबा 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 थांबा, मी एक टप्प्याटप्प्याने बोलू. 2 वर्षापासून तू खेळत होता. माय आपला ना तू काय करलाय कधी बघितलं नाही का? लोक आहे. लोक काय करते बघितलं नाही? नाही मग आम्हाला माहिती नाही ती गावात येतच नव्हतं लवकर. आम्ही झोपल्यावर यायचो. मला माहित नाही. आणि किती तास मोबाईल खेळायचा? कोण मला माहित नाही. तुझी तब्येत बरी आहे का? काय आजार? तर ही जी कहाणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे. आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना, ह्या व्हिडिओ गेमच्या पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागला आहे, तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर आपला दीर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं. आम्हाला माहिती नव्हतं ना काय करतात मोबाईलवर हे विचारायला भोळीच आहे ते हे. म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय, इकडे गेलाय, तिकडे गेलाय, आल्यावर पण जेवलाय नाही, लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विषयच घेतला नाही ना. म्हणजे आलं तरी जेवला का, खाल्लं का, पिल्लं का असं विचारायचं, भावानंच विचारायचं. जेवला का, तर आलं, जेवण केलं, काय करतोय आम्हाला काय माहिती आता. सतत मोबाईल मध्ये. हा, मग आता काय करायचं? आता काय करायचं? आता विषयच राहिला नाही ना, राहायचाच. अवघड झालं सगळं. ही लेकरं आहे ती लेकरं, आम्ही कामाला जातोय, कामाला जाऊन खातोय. लेकराचं काय होणार? आता कामाला जाऊन तर खाल्ल्याशिवाय पर्याय नाही ना आम्हाला. हे जे सो कॉल्ड क्रिकेटच्या मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना, मला ते शेंडीने लक्षात आणून दिलं. त्या प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर आणि यूट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे. ते थांबायला पाहिजे. हे फार भयंकर आहे. ती जी आकडा त्यांनी सांगितला ना 700-800 लोकांचा, मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो. त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो. मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन. पण मित्र, तू किती वेळ खेळत होतास हे सगळं? पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हतो. येतील गेलेलं आपले, येतील गेलेलं आपले, येतील कवर होतील म्हणून सर खेळतच राहायचं. एजंट लोक म्हणायचे आता थोड्या वेळानं आकडा बसेल, तुझे गेलेलं कवर होतील, ज्या तुझ्या अमाऊंट पहिली आज दिवसभर गेली तेवढी कवर होईल. मी तू दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचा? दिवसात तरी 2-3 तास तर खेळलो रोज. कवर होण्यासाठी. आपले पहिले गेलेलं कवर हो, पण काही कवर झालं नाही. आता तू पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसात रडू नका, रडून एकतर आता नाही, पण काय तर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ना. असं थोडंच आम्हाला रडून काय करून येणार आहे का? पर्याय ह्याला काहीतरी तुम्ही साहेब काढल्याशिवाय काय नाही. बघा, मी पर्याय काढणं, मी फक्त महाराष्ट्रासमोर हे नीट मांडतोय. जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं. किती जणांना अटक केली आतापर्यंत? 4 जणांना केली. मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का? मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक माझे मित्रच आहेत,
मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया. पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 2 वर्षापासून खेळ 2 वर्ष सलग म्हणजे हे पैसे जमणे आल्यापासून जास्त वेळ खेळत होतो. आधी कुठं दुधाची पगार फेकार झाली ती गेलं की मग पुन्हा 10 दिवसाला पगार आमच्या दुधाचे होते ना. मग 10 दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं? दुधाचे पैसे 2-2.5 हजार दिवसाला होते रोज. हां, रोज. आणि ते सगळे त्यात जायचे. त्यातच जायचं. हे 2 वर्ष चाललं. 2 वर्ष चाललं. पण आता जमण्याचं पैसे या वर्षात आलतं ना. गेल्या वर्षी मार्च का मध्ये जमीन विकली 3.5 एकर? घराशेजारी दुसरी घ्यायची होती त्यांनी. मग आता 13 एकर मधली ही 3.5 तुझ्या वाट्याची विकली का सगळी जमीन गेली आता? हा आमच्या पण वाटेची गेली ना साहेब. तरीही हे 8 दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी जीवाचं बरं वाईट करून. जीवाचं बरं वाईट करून घेतेल बाबा. परत काय पर्याय राहायचं आपल्याकडे? काहीच व्हायचं नाही. मग काय गेल्यावर माणूस एकदा म्हणतो का परत? असं वाटलं ना आम्हाला, राहू द्या मग, जाऊ द्या, काय करायचंय, कुठं नको पोलिसात जायला, आपल्याला नको काय सुद्धा, राहू द्या, आपण काम करून खावा, आता काय करायचं म्हणून एवढं गेले तरी पण. आणि मला काही ह्यांची कुणीतरी टिंगल टवाळे करावी असाही माझा हेतू नाही आहे. ही जी मानसिकता आहे ना, जसं ग्लोबलायझेशनमधून काही गोष्टी ह्या सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसताना सुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो. आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात, आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही. ते विशिष्ट अशा पद्धतीच्या मॉलमध्ये जातात, गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ती एक सायकॉलॉजी तयार होते. तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची. आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या या मोबाईलमध्ये. ह्याच्यात ते एका ह्याच्यात आहेत 10-11 गेम आहेत त्याच्यात. 10-11? 10-11 गेम. तू ज्या गावातला आहेस लवळमधला, त्या गावातली किती तरुण मुलं अशात फसलीत? आमच्या लवळमधली 50 ते 60 मुलं काय फसलीत नाही. आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत? प्रत्येकाचे 15-20 लाख रुपये. लाख रुपये. माझ्यासारखीच लय जणांची परिस्थिती झाली. असं रान लिहून दे, कुठं काय करून दे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय? कारण तुमच्याकडे गृहविभाग पण आहे. पण मग कुणी आत्महत्या केली ह्याच्यातनं? आत्महत्या नाही, पण कामाला दुसरीकडे गेले, असे साल धरले दुसरीकडे जाऊन. स्वतःचं हे सोडून? किती मुलं आहेत अशी की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरले? लवळमधले 5-6 जण आहेत की बाहेर गेले. आणि तरीही त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इब्रत आहे, त्या इब्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढे येऊन कसं बोलायचं. आता झालंय तर खरं, पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे. तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही, ही कहाणी इथे सुरू होते. कारण एक पोलीस केस दाखल झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये 4 ते 5 लोकांना अरेस्ट झालेली आहे. आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढे आलेलं नाही, पण जरा शेंडे मला जरा कहाण्या सांगा बरं. एक कंडक्टर आहे, हां, त्यांना विचारलं आता. हां, नाही आपण नाव घेत नाही कोणाचं. काही लोकांनी यात काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आहे, आत्महत्या सुद्धा लय जणांनी प्रयत्न केला आत्महत्या करायचा. एका मुलाचं सांगितलं ना तुम्ही मला. एका मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्याचे पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आहेत त्याचे. आता तो घरी बसून आहे. ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे. पण आता ती सांगायला पुढे येत नाहीत. अशी कोरडवाडीतले किती लोक असतील? कोरडवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. भरपूर कुटुंब उद्ध्वस्त. 2-3 कहाण्या सांगा बरं. एक प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याचे जवळजवळ 1 कोट रुपये गेलेले ह्या चक्रीमध्ये. हा 1 कोट रुपये. एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुरवाडीतले सगळ्यात मोठे. काय होणार आता शेंडेने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते. कारण आपण फसवलो गेलेलो असतो, पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलो गेलो ही भावना आणि पुन्हा बदनामी होईल ह्या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगितली. माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलंय. त्याने महाराष्ट्राला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडीसारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते 700-800 लोक फसलेली आहेत. सहज आहे ना, 100%. ती एक कहाणी तुम्ही सांगितली, एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली. अजून एखादी दुसरी सांगा. बरोबर आहेत. काही शेतकरी आहेत, काही दूध, आता मी दुधाचा व्यवसाय करतो. अनेक दूध उत्पादक 10 दिवसाची पगार झालेले निम्म्यार्धी पैसे ह्याच्यावर घालवलेले असतात. अनेकांना विनंती केली, अरे खेळू नको, येत नसतात पैसे, पण ते राहत नाहीत, त्यांना खेळतातच.
10 दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत, 10 दिवसाची पगार, पूर्ण 10 दिवस कष्ट केलेली पगार 5 मिनिटात घालवलेले लोक आहेत. बापरे. पूर्ण अख्खं घर घरी राबतंय. 10 दिवसाची पगार ह्याच्या नावावर ती 5 मिनिटात त्यांनी खातं रिकामी केलेलं आहे. हे कधीपासून शेंडे सुरू झाले? जवळजवळ 2 वर्ष झालं कुर्डवाडी शहरात ही चालू आहे. जेव्हा भयानक आहे हो. पोलिसांना माहित नाही का? माहिती आहे ना, सगळ्याला माहिती आहे. आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही. याचं का असं कुठं दुकान नाही, काय नाही, मोबाईलवर खेळायचे, ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा, ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले की ती बॅलन्स सोडतंय खेळायसाठी. त्यामुळे कुणी बॅलन्स सोडला, कुणी पैसे टाकले की कळत नाही. हसल्यावरच कळते त्याचे पैसे गेले. माईक दे जरा. तुम्ही सांगा बरं मला 2 कहाण्या तुम्हाला माहिती असल्या, वर धरा जरा, नाव नको कोणाचं घ्यायचं आपल्याला, तुम्हाला माहिती असलेली 2 कहाणी मला. अशाच थोडं बोल. कहाण्या आहेत. हां. रिटायरमेंट चालले पैसे रिटायरमेंट वडिलांचे चालले, किती गेले ते? साधारण प्रत्येकाचे 15-20 लाख रुपये असे चालले. ही कधीची गोष्ट आहे? हे 3-4 वर्षाची गोष्ट आहे. ही एक झाली. दुसरी असे भरपूर किस्से आहेत. कुणी आत्महत्या केली का? आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता एक जणांनी. हां. त्यांना त्याच्या पप्पांनी त्यातून बाहेर पण काढलं होतं. हां. दुसऱ्यांदा परत ते त्याच अडकला. त्याच मार्गाला गेला आणि प्रयत्न केला, दोन्ही पाय गेले. बापरे. कुणाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं असं आहे का? हॉस्पिटलला भरती नाही, पण असं बाहेर प्रकरण येत नाहीत इज्जतीसाठी. त्या बरोबर आहे. सांगत नाही. तर एक ह्यांनी मला फार हे जरा पकडा, तुम्ही मला माळकरी दिसतात, तुम्ही वारकरीची एक कहाणी सांगितली मला, ती काय कहाणी? वारकरीच नाही, एक आमच्या जवळच्या पाहुण्यांचं आहे की मुलगा काय होतंय की मोबाईल खेळतोय. माणसाला वाटतं की आता लहान मुलगा सुद्धा रडायला दे, मोबाईल दे रे बाबा. ती चूक आहे पालकांची. तुम्ही मुलांना 2 कानफटावून त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला पाहिजे, मग ते होत नाही. तो काय करतोय हे लक्षच देत नाहीत. आणि ज्या टायमाला तू चक्रव्यूहात अडकत जातो, फोन पे आलेला आहे, फोन पेच्या खाली आता ती सिस्टीम म्हणजे अपडेट होतं का, सगळं अपडेट झालंय, ते आम्हाला कळत नाही. आपण ती खालच्या गेम आहेत का, ते एक ॲक्युरेट एकदम आहे त्या ठिकाणी आहे, बाकी सगळं अपडेट केलं त्यांनी. पण ती खालचे जे गेम आलेत ते आहे असे आहेत, त्याच्यामुळे माणसाला लगेच ते सापडतंय. ते काय झालं तुमच्या पाहुण्याचं? पाहुण्याने त्या मुलांनी रात्रभर ती गेम खेळायचा आणि 15-20 किती वय आहे मुलाचं? लय झालं 18 ते 20च्या दरम्यान असेल. बापरे. त्यांनी जवळजवळ 30 लाख रुपये घालवल्यानंतर वडिलांना म्हणलं असं असं आहे. वडील म्हणले माझे प्रॉव्हिडंट फंड जरी दिला, कारण मी घरासाठी कर्ज काढलेलं आहे, माझं होऊ शकत नाही. म्हणजे जमीन विका म्हणला वडिलांना. तर वडील म्हणले अरे जमीन विकल्यावर आपलं भागायचं कसं, म्हणून मी पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग. शेवटी वडिलांनी पर्याय काढला, जमीन विकली आणि जे काय लोकांकडनं पैसे घेतले होते ते सारून ती त्यांना व्याजानंच घेतले असणार पैसे. असं कोण देणार आहे? किती रुपये टक्क्याने? आता इथं चालतंय की 5 रुपये ते 10 रुपयाच्या दरम्यान चालतंय असं. पण 18 वर्षाच्या पोराला व्याजानं पैसे देणारे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो. काय करा ना, पैसे वाढवून मिळतात ना, त्यांना काय घेणं देणार ना. आणि ही जे जुगाराच्या ह्याच्यामध्ये आहेत ना, ते एक म्हणतात 2 नंबरमध्ये पण एक विश्वास असतो. इकडचे लोकांचे पैसे देणार, पण जुगाराचे माणसं बरोबर नेऊन त्याचं व्याज, कारण ते इब्रतीला भेटतात ना सगळेजण. ही झाला एक किस्सा. दुसरा, किती जमीन विकली तुमच्या पाहुण्यानं? जमीन किती विकली पाहुण्यानं तुमच्या? मला वाटतं 1.5 पाऊण 2 एकरी. काय भावाने विकली? तुमच्याकडे जमिनी मिळत नाही, सगळं पाण्याचं क्षेत्र आहे, ऊस एवढा चांगला आहे, थोडा ड्राय एरिया त्यामुळे. बरं, ही झालं एक. अजून एवढाच एक किस्सा मला माहिती आहे, दुसरं काय. आता मी अगदी शेवटची हात जोडून विनंती, माझ्याकडनं नाही, मी त्याच्याकडनं घेणार आहे. हे जरा लाव जरा मित्र. आता मला तू महाराष्ट्राला सांग, तुझं काय म्हणणं आहे जे आता ह्या चक्री खेळात अडकलेले आहेत त्यांना तू काय सांगशील? चक्री खेळात इथून पुढे तर कोणी खेळू नये, काय येत नाही तर पैसे कोणाला सुद्धा ते हरते ते सारखं टाकलं एवढं तर आपण जातात नाही. आम्हीच धावतात पण ती काय पैसे येत नाही. माझं असंच पहिलं थोडं गेलं तर पहिले गेलं निघत्याने हिशोबाने माझं 82-83 लाख रुपये गेले, काय मला आलं नाही. जे एजंट पकडले गेले त्यांच्याकडनं पैसे येतील असं तुला वाटतं का? काय माहिती आता त्यांचं काय. माय, तुझं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं नाही, चक्रीवाली सगळी बंद करावी, म्हणजे कोण खेळतंय एजंट ती सापडावी आणि आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा. थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे, एवढी आम्ही लिहून पण दिलेली आहे.
आणि नाही आता ही विकली का लिहून दिली? विकली ती विकलीच, पण आणि 3 एकर लिहून दिलेले. ती कशासाठी लिहून दिली? हे काही खेळच करायचा. नाही 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 थांबा, आधी 3 एकर विकली, दुसरी पुन्हा लिहून दिली. दुसरी लिहून दिली. 6 एकर हा खरं आहे का? खरंय. आणि ती केवढ्यात लिहून दिली? किती 10-10 लाख घेतलं असेल, किती घेतलं हे काय माहिती आम्हाला तर. काय नाही, मी तू 56चा आकडा जे सांगितला ते शेत विक्रीतला आणि पुन्हा लिहून दिलाय पैशाचा बॅग. लिहून दिलेला वेगळा आहे. मग आमच्या बस शिल्लक आता काय म्हणजे एवढं काय राहिलंच नाही ना. बचत गटाचा हप्ता भरायला पैसे बचत नाही. गटाचा हप्ता आठवड्याला 20-20 हजार आहे. माझ्या एकटीच्या नावावर महिन्याला 20,000 जाणं आहे. मग म्हणजे आम्हाला जाऊन तुम्ही गेल्याशिवाय चक्री ह्याच्यासाठी जमीन बी विकली, बचत गटाचे बी पैसे काढले, हा 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 दुसरे व्याजाने बी काढले, बरोबर, गायी बी गेल्या, अजून काय काय गेलंय? ट्रॅक्टर होता, ट्रॅक्टर पण नाही आता. ट्रॅक्टर बी विकले का त्या? नाही नाही खरं सांगा. ट्रॅक्टरवर लोन काढलंय. लोन काढलं ते ह्याच्यासाठी? किती काढलं लोन ट्रॅक्टरचं? 2,20,000. आता हे ट्रॅक्टर लोन काढलं. अजून सोनं काय होतं का घरी? सोनं होतं सोनं ठेवलं. ठेवलंय की सगळं. किती? 2-3 तोळ आहेत. ती बी ह्याच्यासाठीच? हा कुठल्या बँकेत सोडलं ठेवलं? आपलं खाजगी सोनाला सोनार आहे तिथं. हीच निवडणं आता हे आणायचंय ते आणायचंय, ट्रॅक्टरला कुठं फण आणायचा, नांगर आणायचा असं म्हणून आमच्याकडनं नेलं ना. आम्हाला काय माहिती असं करतंय म्हणून. म्हणजे एवढं डोक्यात आलं नाही ना. आणि सगळं बघते तर मालक म्हणून. आपण एवढा वेळ मोबाईल खेळतो म्हणल्यावर आपल्याला कधी संशय नाही का आला? नाही आला. असं करायला असंच वाटत नाही ना. काय पेतय का काय करतय का. व्यसन कुठलं नाही त्याला, फक्त मोबाईलचं व्यसन. आणि किती वेळ रात्रभर किती वेळ खेळायचा? आम्ही कशाला नाही बघतो नाही आता. नाही. ज्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असायचा दिवसभर हातात का मोबाईल? दिवसभर इकडे जातोय ते असं संशय येईल असं वागलंच नाही ना माणूस. त्याच्यामुळे विषय नाही की हे सोनं सोडून अजून काही दिलंय का बाई? सोनं सोडून सोनं पण दिलंय सगळं काय म्हणजे तेवढं सांगते की लिहून पण दिलंय शेतकरी. तुम्ही ते अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं. आणि महाराष्ट्रानं वेळीच जागं व्हावं असं हे चित्र आहे. भेसूर आहे हे चित्र. कारण आत्ता हे 2 वर्षातलं कुर्डवाडीतलं प्रकरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी किती गावात आहे. कारण मी अनेक गावाच्या पारावर बघतो हल्ली मुलं ते बसतात 4-5 जण. ते काहीतरी वेगळाच खेळ आहे अजून एक. हा लुडो आहे, पबजी आहे ना. आणि आता हा चक्री आहे. ह्याच्याकडे ते 12 खेळाची नावं तर माहिती आहेत का तुला? कोणती खेळायची खेळ खेळतात पोरं? नाही तुला माहिती असलेली नावं सांग बरं. फक्त एवढेच मला माहित होती. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिल्यामुळे उघड तर झालं, नाहीतर ही गुपित कोणाला कळवली म्हणून अनेक युवक यात अडकले. राईट. त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट दिल्यामुळं ॲटलिस्ट हा गुन्हा तरी उघडकीस आला आहे. आता ह्या गुन्ह्यामध्ये 4घांना अटक केली आहे. पुढच्या गोष्टीबद्दलची आणखी कारवाई पोलिसाकडनं होणं अपेक्षित आहे. आपण बघूया की यात पोलीस काय करतात. मला जेवढा याचा पाठपुरावा करणं शक्य आहे तेवढा आम्ही जरूर करू. पण तुम्हाला पुन्हा तीच विनंती, तुमच्या घरातला छोट्यात छोटा पाल्य किंवा मोठा मनुष्य हा अशा पद्धतीनं सतत मोबाईलवरती स्वाईप करत असेल आणि व्हिडिओ गेम खेळत असेल तर प्रसंगी त्याला कान फटवा. कारण हे जे ह्या कुटुंबाचं दुःख आहे त्यालाही त्याच्या डोळ्यात मला दिसतंय की त्याच्या डोळ्यात अश्रूच आहेत. पण तो गुन्हा घडल्यानंतरच्या पश्चातापाचे ते अश्रू आहेत. मी गुन्हा म्हणणार नाही, कृत्य घडल्यानंतरच्या पश्चातापाचे अश्रू आहेत. आणि त्या कुटुंबाला आता आयुष्यभर ते भोगावं लागणार आहे. पिढी बर्बाद झालेली. थांबूया आपण इथे. हे ह्या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ना ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ. धन्यवाद. थांबूया.